तर तर आम्ही आलोय रानात. काल हे खत इसकटलंय बघा, हे पूर्ण रान बघा. आम्ही काल खत इसकटलंय, शेणखत. आणि आता रोटर मारणार आहे. आता आपला ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे आणि रोटर जोडलेला आहे, रेझर पण जोडलेला आहे. आता रोटर मारून घेणार आहे, त्याच्यामध्ये मग टोकायचे आहे. म्हणून आम्ही आलोय आता रोटर मारायला सुरुवात करणार आहे. ते 2 ढीग दिसत आहेत, ते आपण ऊसाची रासलेत ना, ते 2 ढीग खताचे दिसत आहेत का नाही, ते 2 ढीग खताचे, ती ऊसाची रोपं लागण केलीत ना आपण, त्या रानात ते खत टाकायसाठी ते 2 ढीग ठेवलेत. ह्या रानात जेवढे टाकले होते 4 ढीग ते इसकटून झाले. वाढू हे बघा, शेणखत इसकटलेलं रोटर मारायचं काम चालू आहे. तर आता आबाळ आलं या, आबाळ आलं जर पाऊस पडला, काही सांगता येत नाही ह्या पावसाचं, कधी बी पाऊस पडतोय. पाऊस जर पडला तर ही सगळं जी शेणखत इसकटलेलं आहे सगळं धुवून जाईल. पावसाचं काही गॅरंटी नाही, केव्हा पण येतो. मग म्हणलं आहे आपला पटकन, काल इसकटले तर आज बघा आम्ही लगेच रोटर मारायला घेतलाय. तर तसं रोटर मारून मिक्स होतंय बघा शेणखत, आहे का. कसा रोटर लागतोय बघा, आहे का, कसा रोटर लागतोय बघा. आणि शेणखत पण मिक्स होऊन जातंय पूर्ण, आहे का. बघा कसं शेणखत मिक्स झालंय सगळं मातीमध्ये. आणि रोटर पण छान लागलेलं आहे, काम एक नंबर होतंय. तर पाऊस वगैरे येईल म्हणून म्हणलं असं करून मिक्स करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही येणार ना, म्हणून. तर तुम्हाला हे आमचं काम कसं वाटलं, म्हणजे हे सगळं काम कसं वाटलं आणि ट्रॅक्टरचं पण काम हे कसं वाटलं, कमेंट करून मला नक्की सांगा. नाद करायचा नाही, बायको चालू द्या रोटर. बघा रोटर मारायचं काम चालू आहे. एवढं अर्धं रान रोटर मारून होत आलेलं आहे आणि एवढं काम अजून एवढं आहे. म्हणजे आज 4-5 बी वाजतील शक्यतो, काय सांगता येत नाही. का तर मध्येच घरी यायचं, वैरण कुटायची, गायांना वैरण टाकायची, ही कामं आहेत अजून. त्यामुळं काय होईल तेवढं आज काढू, राहिलेलं उद्या काढू. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. ओके, बाय. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.